प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. प्रियजनांनो, आज या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही देवाच्या मननाच्या नंतर देवाचं चिंतन करणार आहोत, देवा संगती चालणार आहोत त्याच्या वचनाद्वारे. याबद्दल देवाची स्तुती असो. प्रियजनांनो, आजचं जे वचन मी निवडलेलं आहे 2 कोरिंथीस पत्र याचा 2 अध्याय आणि 7वं वचन असं म्हणतं. ते पुढील प्रमाणे आहे, म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाहीतर तो दुःख सागरात बुडून जावयाचा. माझ्या प्रियजनांनो, हे वचन इंग्रजीमध्ये जे आहे ते थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. त्याच्यात अर्थ थोडासा अधिक समजला जाईल असं इंग्रजीमध्ये हे वचन आहे. इंग्रजीमध्ये जे वचन आहे त्याचा मराठीत अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. ते असं म्हणतो, त्याला उलट क्षमा करून त्याचे सांत्वन करा, नाहीतर, हा शब्द ऐका, नाहीतर तो अति दुःखाने गिळंकृत होईल, नष्ट होईल, नाहीसा होईल. प्रियजनांनो, आजचा जो विषय मी तुमच्या संगती बोलत आहे, क्षमा करा आणि सांत्वन सुद्धा द्या, अशा विषयावर आज आपण 5 मिनिटं बोलणार आहोत. चुका करणारे लोक असतातच. चुका करणारा कुठंच नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी चुका करणारे लोक आहेत. परंतु चुका करणाऱ्याला कायम आम्ही दोषी ठरवता कामा नये. मंडळीतील एका जर व्यक्तीने गंभीर चूक केली असेल पण त्यानंतर पश्चाताप केला असेल तर त्याला सतत दोष देत राहणे योग्य नाही. हे मंडळीमध्ये पण असं होऊ शकतं आणि कुटुंबामध्ये पण, समाजामध्ये पण. तो एखादा व्यक्ती आहे, त्याने चूक केली, परंतु तो जर पश्चाताप करत आहे तर त्याला सतत त्याच भूतकाळातील त्याच्या चुकांच्या बद्दल त्याला दोष देत राहणं ही चुकीची गोष्ट आहे. पाऊल इथं आपल्याला तेच सांगत आहे. जेव्हा तो खरा पश्चाताप करतो त्यावेळेस त्याला क्षमेची सुद्धा गरज आहे. देवाने आपल्याला तशाच प्रकारे क्षमा केली आहे. म्हणून आपणही मनापासून पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला क्षमा केली पाहिजेच. येशू ख्रिस्ताने तेच केलं. जेव्हा तुम्ही आणि मी क्षमा मागितली, पश्चाताप केला, प्रभूने आम्हाला क्षमा केली. प्रियजनांनो, आम्ही पाहतो कलसीकरास पत्र 3 अध्याय 13 वचन आपल्याला काय सांगतं, जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसे तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. जर तो पश्चाताप करत आहे तर त्याला क्षमा करणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, क्षमा करणे म्हणजे चुकीला मान्यता देणं असं होत नाही. आपल्या मनाला कधी कधी तो विचार पडतो की क्षमा करणं म्हणजे चुकीला मान्यता देणं आहे की काय. नाही, क्षमा म्हणजे चुकीचे समर्थन करणं नव्हे, तर पश्चाताप केलेल्या व्यक्तीला पुन्हा उभं राहण्याची संधी देणं असा त्याचा अर्थ होतो. आम्ही कोणाला तरी पुन्हा एकदा उभं राहण्याची संधी देत आहोत. कठोरता माणसाला निराश करू शकते. प्रियजनांनो, आमची कठोरता माणसाला समोरच्याला निराश करू शकते. पाऊल म्हणून या वचनामध्ये म्हणतो, अति दुःखाने तो गिळंकृत होऊ शकतो. त्याच अति दुःखामुळे तो दुःख सागरात बुडून जाऊ शकतो, जावयाचा. प्रियजनांनो, होय, सततची निंदा, तिरस्कार आणि सतत केलेले दोषारोप एखाद्या व्यक्तीला निराशाच्या अंधारात ढकलू शकतात. म्हणून क्षमेनंतर त्याचं सांत्वन करणं देखील आवश्यक आहे. म्हणून प्रियजनांनो, केवळ मी तुला क्षमा केली एवढे पुरेसे नाही. प्रेमाने जवळ घेणे, त्याला कुरवाळणे, त्याला धीर देणे आणि पुन्हा विश्वास त्याच्यावरती दाखवणं, ह्या गोष्टी आता आवश्यक आहेत. मंडळीने एखाद्याच्या पुनर्स्थापनेसाठी नक्कीच कार्य केलं पाहिजे. चुकलेला मनुष्य कायमचा दूर करण्याऐवजी पश्चातापानंतर त्याला प्रेमाने देवाकडे आणि मंडळीकडे परत आणलं गेलं पाहिजे. हे मंडळीचं आणि कुटुंबाचं कर्तव्य आहे. प्रियजनांनो, पापाचा तिरस्कार करा, पण पश्चाताप करणाऱ्या पाप्याला नक्की प्रेम दाखवा. देवाने आपल्याला क्षमा केली आहे याची जाणीव ठेवा. म्हणून आपण इतरांना क्षमा केली पाहिजे याची ओळख राहू द्या. सांत्वन देऊन आणि प्रेमाने त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करा. हेच पाऊल या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. कदाचित आपल्या कठोर शब्दांच्यामुळे एखादी व्यक्ती आधीच दुखावलेली असेल. आज आपण तिला आणखीन दूर लोटणार आहोत की क्षमा, प्रेम आणि सांत्वन देऊन त्याची पुन्हा उभारणी करणार आहोत, हा आमचा प्रश्न आहे.
जर आम्ही विश्वासक आहे तर समोरच्याला पुन्हा उभं राहण्यासाठी आम्ही मदत केलीच पाहिजे. क्षमा करणारे हृदय हे ख्रिस्ताच्या हृदयाचे प्रतिबिंब आहे, प्रतीक आहे. हे विसरता कामा नये. देव तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेतो. आमेन, आमेन.